हे ॲप कसे उघडले गेले आणि त्या ॲपमध्ये एवढ्याला कोट्यावधी आहे. माझे मत 500 कोटीपर्यंत होतं, पण आता हे 500 कोटीपर्यंत थांबत नाही. हे मला वाटतं हजारो कोटी रुपयाच्या पलीकडं हा व्यवहार त्या ठिकाणी गेलेला आहे. आतापर्यंत जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये आणखी काही कलमांची सुद्धा वाढ होण्याची दाट शक्यता आहे असं माझं मत आहे. फक्त IT आणि फसवणूक एवढ्यापुरतं हे मर्यादित राहणार नाही. याच्यामध्ये आणखी सुद्धा काही कलमं वाढली पाहिजेत आणि याच्यातले आरोपींची संख्या सुद्धा माझ्या मते ही जरा जास्तच होण्याची दाट शक्यता आहे. आणि तिथं कर्मचारी म्हणजे 6,000 वाला कर्मचारी, 9,000 वाला कर्मचारी, अशा काही चर्चा नेवासा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी होते. म्हणजे 2,400 तर हे राज्याच्या प्रमुखांनीच सांगितलंय ना, 2,400 कर्मचारी होते. कुठल्याही देवस्थानाला एवढे लोक कामाला मला वाटतं जगात दुसरीकडं कुठं नसतील. या लोकांना मला वाटतं कोणाचंही कंट्रोल राहिलं नाही. हे डिकंट्रोल झाले आणि मिळेल तिथे ओरबडायचं. त्या मला वाटतं पेढा का बर्फी काहीतरी प्रसादाचं एक ॲटम होता, बर्फी. त्या बर्फीमध्ये सुद्धा दुकानामधून 1000 पॅकेट घ्यायचे. तिथल्याच एका कर्मचाऱ्यांनी 500 घरी स्वतःच्या ठेवायचे आणि 500च फक्त देवस्थानामध्ये नेऊन तिथं द्यायचे आणि राहिलेले 500 जे आहे ते त्यांनी विकायचे. की हे पेढाची वाहतूक करणारा जो कर्मचारी त्याची कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी मला वाटतं तिथं नेवाशामध्ये का सोनईमध्ये तयार झालेली आहे. इतकाले पैसे जर एखादे बर्फी वाहणारे लोक एवढाले पैसे कमवत असतील तर मग या देवस्थानामध्ये नेमकं किती कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला हे बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यातले जेवढे आरोपी असतील त्यांना 7 वर्षापेक्षा म्हणजे ते काय कलम मी शोधून काढणार नाही, त्यातल्या ज्या ज्या याच्यामधले, कारण ही संघटित गुन्हेगारी सुद्धा होऊ शकते. कदाचित याच्यामध्ये मकोका सुद्धा लावला पाहिजे, MPDA सुद्धा लागेल अशा पद्धतीचं, कारण एकट्या दुकट्याचं कारस्थान नाही आहे. सध्या तरी मला काय कोणा आकाबाकावर बोलायचं नाही. आता आमच्याकडं भरपूर आका आहेत त्याच्यामुळं. पण तुम्ही जे आहे ते शोध पत्रकारिता हे तुमचं काम आहे.